ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मला कल्पना आहे आपले हे प्रेक्षक याच्यापैकी कोणी हिंदू असेल, मुस्लिम असतील, ख्रिश्चन आणि शीख भाविकही आहेत, मराठी बोलणारे तर शीखही आहेत मंडळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात, नांदेड सारख्या आपल्या भागामध्ये। एकूणच सांगायचा मुद्दा असा की मंदिरात जाताना, गुरुद्वारेत, मशिदीमध्ये जाताना, चर्चमध्ये जाताना, बौद्ध विहारांमध्ये जाताना आपण बाय डिफॉल्ट ज्याला आपण म्हणू मूलतः प्रेरणा बाळगूनच चांगले कपडे घालूनच जातो, शुचिर्भूत होऊन जातो, सात्विक कपडे घालतो आणि सात्विक भाव सुद्धा आपल्या अंतरात असतो। पण मग तरी सुद्धा जेव्हा असे काही नियम केले जातात, भाविकांनी असे कपडे घालावेत किंवा घालू नयेत, त्यामागचा हेतू काय असतो? असं कधी घडलं होतं की मंदिरामध्ये कोणीतरी अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा एखादी अशी घटना दिसते, जी ताजी घटना शिर्डीच्या बाबतीत घडलेली आहे, लोकांकडून प्रश्न विचारला जातोय की असे नियम का, याची काय गरज आहे? मग कोणीतरी येतं आणि आणखी काहीतरी वेगळे विषय मांडतं आणि मग वादाला आणखीनच वेगळा एक मार्ग लागतो। हा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे। त्याचं कारण असे नियम एकदा व्हायला लागले की ते अन्य ठिकाणी कॉपी होतात आणि एक वातावरण बनतं, संस्कृती रक्षणाचं वातावरण बनतं। तोच आपला विषय आहे। त्यावर चर्चा करण्यापूर्वी पाहूयात हा रिपोर्ट, म्हणजे आपल्याला कळेल नेमक्या विषयाची खोली कितपत आहे। देव आणि भक्तांचं नातं शब्दांच्या पलीकडे असतं। आपापल्या धर्मस्थळाकडे जाताना पवित्रतेचा अंश घेऊनच भाविक जात असतात। अशावेळी भक्ताचं दिसणं, पेहराव या गोष्टींची चर्चाच व्यर्थ असते। मुळात भाविकांनाही प्रार्थनास्थळी जाताना आपला पेहराव हा सात्विक असावा याची आंतरिक जाणीव असतेच। मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे इथं कुणी मिरवण्यासाठी जात नसतं। मात्र साई संस्थानाचं वेगळं म्हणणं आहे, कारण त्यांनी भाविकांसाठी पेहराव कसा असावा याच्या सूचनाच दिल्या। त्यामुळे लगेच संस्कृती रक्षक आणि स्त्रीवादी, पुरोगामी वगैरे वाद घालू लागले। तृप्ती देसाई यांनी तर मंदिरातला पुजारी कसा अर्धनग्न असतो असाच दाखला दिलाय, ज्यामुळे वादाच्या आगीत तेल ओतण्याचंच काम होत आहे। देवस्थानं, सार्वजनिक संस्था म्हटल्या की कुणीतरी काहीतरी नियम काढतो आणि वाद निर्माण होतो, हे नेहमीचंच। मात्र अशानं देवस्थानाच्या भक्तिमय वातावरणाला गालबोट लागत असेल तर वादापेक्षा संवाद हवाच, आणि त्यासाठीच आजचा माझा विशेष। तर असा हा विषय आहे ज्यावर आपण चर्चेसाठी मान्यवरांना बोलावलेलं आहे। माझ्यासोबत असणार आहेत, मी सगळ्यांची नावं घेतोय, त्याच्यापैकी काही जण आहेत, काही जण नंतर जॉईन होणार आहेत। माझ्यासोबत असतील तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख, स्वाती परदेशी, शिर्डी तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संघटक, स्मिता सिंगलकर ॲडव्होकेट आहेत, महिला हक्क कार्यकर्त्या आहेत, सचिन तांबे, माजी विश्वस्त, शिर्डी साई मंदिर संस्थान, याशिवाय अनघा घैसास पुण्याहून आपल्यासोबत असणं अपेक्षित असेल, आणि रुपाली साकणकर त्या मला आलेल्या दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा जातोय तांबेंकडे, सचिन तांबेंकडे। सचिन तांबेजी, अशी अचानक उपरती का व्हावी, असं अचानक हा नियम येण्याचं कारण काय? आधी पहिल्यांदा समजून घ्या शिर्डी साई संस्थांचं म्हणणं तरी काय आहे, हा नियम आला कसा? मुळातच हा जो विषय आता आलेला आहे हा आत्ताचा नाहीये, तो हा बऱ्याच दिवसापूर्वीचा विषय आहे। का साई मंदिरामध्ये बऱ्याच दिवसापूर्वी त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता। हा जो विषय आलेला आहे हा काही साईबाबा संस्थांनी स्वतःहून केलेला नाही। साई भक्तांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत, ग्रामस्थांनी तक्रारी केलेल्या आहेत की या ठिकाणी काही जे लोक आहेत त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, हे अश्लील प्रकारचे कपडे म्हणजे अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून येतात, त्यामुळे येथील पवित्रता नष्ट होते आणि त्यामुळे अशा कपड्यांना कुठेतरी या ठिकाणी बंधनं घालावे, अशा प्रकारचं साईबाबा संस्थानला या ठिकाणी तक्रारी आल्यानंतर साईबाबा संस्थाने फक्त बोर्ड लावलेला आहे आणि सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपण या ठिकाणी येताना भारतीय वेशामध्ये यावं, सभ्य कपडे घालून यावं, की जेणेकरून या ठिकाणची पवित्रता या ठिकाणी तशी बाधित राहील, अशा त्या पाठीमागचं आव्हान आहे। कुणालाही सक्ती अथवा बळजबरी या ठिकाणी केलेली नाही आणि अशा प्रकारचं आवाहन देखील आणि विनंती देखील या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या वतीने फक्त केलेली आहे, कुठे बळजबरी केलेली नाही असं। बरं, पण तांबेजी, पण एकदा कळू तर द्या, कारण आता शेवटी असं आहे की नेमके अल्पवस्त्रांकित कोणाला म्हणायचं, कोणाला नाही, अर्धनग्न कोणाला म्हणायचं, कोणाला नाही, काही कळणार नाही आपल्याला। आता उदाहरणार्थ विशिष्ट प्रकारचा भारतीय ड्रेस आहे ज्याच्यामध्ये दंड पूर्ण उघडे असतात, काही ठिकाणी आपण साडीची वेगळ्या प्रकारे नेसण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये पॅटर्न्स आहेत। असे शेवटी काहीतरी नियम ठरवावे लागतील की बरे ठरवणार कोण की तुमचे कपडे आक्षेपार्ह आहेत। बरं, त्याच्यात परत एक मुद्दा, आणि लेट्स बी व्हेरी फ्रँक अबाउट दॅट, आपल्याला स्पष्ट बोलावं लागेल की जनरली पुरुषांच्या कपड्यांचा प्रॉब्लेम असतो, एक तर ते टी शर्ट पॅन्ट घालतील, टी शर्ट जीन्स घालतील, शर्ट पॅन्ट घालतील। महिलांच्या बाबतीत हा साधारण मुद्दा नेहमी जो कपड्या बिपड्यांचा असतो हा सगळ्या महिलांच्या बाबतीत विचारला जातो। एकदा कळू तर द्या की कोणते कपडे तुम्हाला आक्षेपार्ह वाटतात, म्हणजे किमान जे भाविक आहेत ते फॉलो तरी करतील हा नियम।
याच्या पाठीमागे सरळ सरळ आणि सोपं ड्रेस कोड वगैरे याच्यावर काही नियम आम्ही लादलेले नाहीयेत. बरं. याचा कुठल्याही प्रकारचा नियम किंवा नियमावली तयार केलेले नाही. बरं. साधारणतः मंदिरामध्ये जात असताना जे काही लोकांना समजत नाही की कसे कपडे घालून जावेत आणि मग ते त्या ठिकाणी अर्धनग्न प्रकारचे कपडे घालून येतात किंवा नको ते कपडे घालून येतात, अशा लोकांसाठी तो बोर्ड आहे. आणि त्यामुळे त्यांनी येताना किमान आपलं अंग झाकलेलं असावं व्यवस्थित, अशा प्रकारचे कपडे घालून मंदिरात यावं, असा त्याच्या पाठीमागचं या ठिकाणी उद्देश आहे. बरं. याला कुठल्याही प्रकारची नियमावली किंवा जबरदस्ती साईबाबा मी संस्थांनी केलेली नाही. तृप्ती देसाईंकडे जातो. तृप्तीजी, आपण हा सगळा विषय समोर आल्यानंतर लगेच एक कमेंट केली होती, पुजारी सुद्धा अर्धनग्न असतात, मग त्यांना ड्रेस कोड कधी? आता तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला अशा प्रकारे विचारतोय की आता तामेंच्या बोलण्यामुळे तुम्हाला स्पष्टीकरण मिळालं का की शिर्डी साई संस्थांची भूमिका काय, आम्ही हा नियम का करतोय, आता तुम्हाला पटलं? प्रसन्नजी, आता तांबेजींनी जे सांगितलं त्याच्यावरून काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. ना त्यांना तोकडे कपडे कुठले हे सांगता येत नाहीये, ना कुठले अंग भरून कपडे घालायचे ते सांगता येत नाहीये. त्याने अधिकृत बोर्ड लावलाय तरी आम्ही सक्ती केली नाही असं ते म्हणतायत. अनेक भक्तांना सुरक्षा रक्षकांनी तिथं अडवलेलं आहे. अनेक व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत. बर्म्युडावर आलेल्या पुरुषांना लुंगी घालण्याची सक्ती केली जाते. अनेक महिलांना अडवण्याचे प्रकार समोर आलेले आहेत. आणि म्हणजेच राज्यघटनेनं दिलेला जो व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो भक्तांकडून हिरावून घेतला जात आहे. आणि खरं तर भक्तांना मंदिरात जाताना मंदिराचं पावित्र्य कसं राखावं, आपण कशा पद्धतीचे कपडे घालावेत याचं खूप चांगलं भान असतं. त्यामुळे अशा पद्धतीनं जाहीरपणे बोर्ड लावायचं आणि फक्त आम्ही आव्हान करतोय, वाद उफाळून आलाय म्हणून काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं की फक्त आम्ही आव्हान करतोय, नियम केला नाही, सक्ती केली नाही. कारण सक्ती केली, नियम केला तर यांच्यावर कारवाई होईल हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की असा कुठलाही नियम किंवा असं कुठलंही लेखी आव्हान करू नका. आपण जे आहे ते आपण साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी असा संदेश आहे. त्यामुळे आम्ही चांगली विनंती करून सांगतोय, जर नाहीच यांनी अशा पद्धतीचा बोर्ड काढला तर आम्हाला त्याच्यावर जो आहे तो बोर्ड काढावा लागेल. आणि खरं तर तृप्तीजी, तुमच्यावरती कुठे बंधन आहे? तुमच्यावरती किंवा ज्याला आपण मॉडरेट योग्य प्रकारचे कपडे घालून येणार, ज्याचा त्याला प्रत्येकाला सेन्स असतो की आपण काय कपडे घालतोय, त्यांच्यासाठी हा बोर्ड नाहीच आहे. ते स्वतःच म्हणतायत हा बोर्ड त्यांच्यासाठी नाही आहेत की जे सुशील सात्विक कपड्यांमध्ये सात्विक भावाने येतात, त्यांच्यासाठी हा बोर्डच नाहीये. तुम्ही स्वतः, तृप्तीजी, तुम्ही स्वतः आंदोलनं केली. तुम्ही दक्षिणेमध्ये सुद्धा त्या मंदिरात गेला होता जिकडे सगळा काय तो वाद झाला होता, महिलांना जाऊ द्यायचं नाही वगैरे. तुम्ही सुद्धा कपड्यांमध्ये गेला तर एक ज्याला एक काही म्हणजे एक मिनिमम आपण सार्वजनिक वावरण्यामध्ये जेव्हा सार्वजनिक काम करत असतो आपण जसे कपडे घालतो तेच कपडे घालून तुम्ही गेला होता. आजही तुम्ही तशाच बसलेला, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर? तुम्ही आज हे कपडे घालून गेलात तर अडवणार नाही तुम्हाला शिर्डीमध्ये? नाही, मला अडवणार नाहीत. परंतु प्रसन्नजी, हे जे म्हणतायत की तोकडे कपडे घातल्यावर सोडणार नाही किंवा असा जो काही भारतीय वेशच परिधान करावा. आता भारतीय वेश म्हणजे 21व्या शतकात आपण वेगवेगळ्या टप्प्यात बदलत चाललेलो आहोत. देश विदेशातून भक्त येत असतात, वेगवेगळ्या प्रांतातून भक्त येत असतात. प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे. उद्या जर एखादी शेतकरी महिला जर गुडघ्याच्या वर नऊवारी साडी घालत असेल तर त्याला आपण तोकडे कपडे नाही म्हणू शकत. एखादा शेतकरी जर हाफ खाकी पॅन्ट घालून जर दर्शनाला आला, प्रीतीताईंना अगोदर हे सांगा, पारंपरिक वेश कसा असतो प्रीतीताईने सांगा. याच्यामध्ये महिलांचा येण्याचा काही प्रश्न नाहीये, मध्ये बोलण्याचा प्रश्न आहे. तुम्ही जर पारंपरिक वेश समजून घ्या आणि सक्ती केलेली नाहीये. तुम्हाला तुम्हाला ते चांगलं माहित आहे, भारतीय वेश म्हणजे हा सगळ्या जगाला माहिती आहे कसा असतो. आपलं अंग झाकलेलं असणं म्हणजे भारतीय वेश, त्याच्यामध्ये त्याची वेगळी करायची गरज नाही. तुम्ही याच्यामध्ये महिलांचा शेतकऱ्यांचा काय संबंध आला? महिलांचा शेतकऱ्यांचा काय संबंध आला? विषय या ठिकाणी इतकाच आहे की आपलं अंग झाकलेलं असावं, असे कपडे घालून येण्याचं आव्हान. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला अडचण झाली काय? काल पुजाऱ्याचा बोलत होता, पुजारी तो पारंपरिक. तांबेजी, मी विनंती करतो, देसाईंचं पूर्ण उद्या मी नंतर येणारच आहे क्रमाने, मला बाकीच्या गेस्टकडे पण जायचंय. बरं तृप्तीजी, थोडक्यात पूर्ण करा. मला सिंगलकर आणि त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्यांच्याकडे पण जायचंय. तृप्तीजी, तुमचं बोलणं झालं असेल तर इतरांकडे. मला यांना हेच विचारायचंय की तोकडे कपड्यांची मग व्याख्या काय? मी ही उदाहरणं का दिली की शेतकरी असतील किंवा कोणी असतील, हे सगळं मला मुद्दा कळला. तांबेजी, मी येतो तुमच्याकडे. आव्हान केलेलं आहे. तांबेजी, मी तुमच्याकडे येतो. मी आता जातोय त्या सक्तीच असते. शिवसेनेच्या स्वाती परदेशी पण आहेत, मी त्यांच्याकडे जातो. एक छोटी प्रतिक्रिया मी ब्रेक घेणार आहे. म्हणून स्वातीजी, तुमची पहिली प्रतिक्रिया, दोन्ही बाजू तुमच्या समोर आहे, तुम्ही शिर्डीच्या जात. तृप्ती देसाईंच्या भूमिकेवर काय म्हणणं आहे आपलं? तृप्ती देसाईंच्या भूमिकेवर म्हणजे जे संस्थांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य घेतलेला आहे. त्या शिर्डीत राहत नाही, त्यांना माहित नाही की जे पॅसेंजर किंवा काय येतात ते कसे कपडे घालतात.
आणि ते जे निर्णय घेतला तो बरोबरच घेतलाय. आणि महत्वाचं म्हणजे ना, ह्या तृप्ती देसाई ना चुकीचं बोलताय. अर्धनग्न किंवा काही असे जे वाक्य वापरताय ना ते पूर्णपणे चुकीचे आहे. हा, म्हणजे पुजाऱ्यांविषयी बोललं की चुकीचं, आणि तुम्ही उद्या महिलांविषयी काही बोलला, महिलांना टार्गेट करून काही बोर्ड लावलं तर आम्ही ते सहन करायचं. याच्यात प्रसंगाची महिलांविषयी बोलत नाही, महिलांविषयी प्रश्न नाही. नाहीये. तुम्ही उगाच विषय समजून घ्या. तृप्तीताई, तुम्ही तांबेजी तुमच्याकडे येतो. तांबेजी तृप्ती देसाईंच्या त्याही मुद्द्याचा आपण परामर्श घेऊया. त्या म्हणाल्या होत्या पुजारी अर्धनग्न असतात, त्याचं काय? मी एक ब्रेक घेतो. हा प्रश्न संस्थांचा आहे. बोला, परदेशी ताई बोला. योग्य निर्णय घेतलेला आहे, कारण की आम्ही तिथे ग्रामस्थ आहे. आम्ही ग्रामस्थ आहे, शिर्डीत राहतो. आम्ही बघतो की जे लोक येतात ते कसे, किंवा जे लेडीज येतात ते कसे कपडे वापरतात, आणि जे 9वारी साडी किंवा 6वारी साडी घालतात ते योग्य आहे. आम्ही सुद्धा शिर्डीत राहणार आहे, बघतो आम्ही कसे, म्हणून आम्ही पण त्याच्यावर हेच घेतलंय ना, जे निर्णय घेतलाय संस्थांनी तो योग्य घेतलेला आहे. आणि प्रत्येक वेळी ना तृप्ती देसाई देवस्थानच्या आड्यात राहतात, हे चुकीचं आहे. हे त्यांनी महिलांचे, महाराष्ट्रामध्ये महिलांचे खूप प्रश्न आहे ते सोडवावेत. हे अशा देवस्थानांमध्ये मूर्त्या पुसून अजिबात हे करू नये, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि तिला जर इथं शिर्डी देऊन जर बोर्ड काढायचे असेल तर त्याचं उत्तर आम्ही शिवसेना रीतीने देणारच आहोत. तुमचा हा प्रश्न विचारतो, तृप्ती देसाईंचा मुद्दा मला घेऊन यायचा. एक मुद्दा इकडे जो मी ब्रेक नंतर घेणार आहे, मी इकडे ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर एक मुद्दा जो तृप्ती देसाईंचा पुजाऱ्यांबद्दलचा होता तो मला विचारायचाच आहे. शिर्डी संस्थांच्या त्या तांब्यांचं सुद्धा काही म्हणणं आहे. मी सिंगलकर आणि चाकणकरांकडे गेलो नाही, त्यांच्याकडे नाही. एक छोटासा ब्रेक नंतर बाकीचे मुद्दे पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा चालू आहे ही जसा भाव तसा देव. मग कपड्यांची का उठाठेव? कुठून येतात हे नियम? कपडे असे घातले पाहिजेत, असे नाही घातले पाहिजेत? जिकडे आपण त्या आमच्या वरती तुम्ही ग्राफिक्समध्ये बघत असाल, आणि आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं जिकडे शरीर हे आत्म्याचं वस्त्र असेल तर त्या मूळच्या वस्त्रावरती आणखी घातलेल्या अल्पवस्त्रांकित काय पूर्ण वस्त्रांकित काय फरक काय पडतोय, सगळंच त्यागून टाकायचं आहे. आपण जाऊयात. मी जातो राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या त्यांच्याकडे, रुपालीताई चाकणकरांकडे. रुपालीजी, या विषयाकडे आपण कसं पाहताय? उद्या जर का याच्यावर आंदोलन उभं राहिलं तर राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे? प्रसन्नाजी, सुरुवातीलाच तांबेंनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय आहे की यामध्ये आपण पवित्र क्षेत्रात प्रवेश करत आहात. भारतीय संस्कृतीस अनुसरून किंवा सभ्यतापूर्ण वेशभूषा परिधान करावी ही आमची विनंती. तर यात मला ही गोष्ट विशेष महत्वाची वाटते की त्यांनी आपल्यावर कोणतीही सक्ती केलेली नाही, केली आहे ती विनंती केलेली आहे. आणि आपल्या सर्वांना असं वाटतं एक संस्कृती जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय. प्रार्थना स्थळांचं पावित्र्य जपण्याचा जर यामधून प्रयत्न होत असेल, आणि हे आध्यात्मिक ठिकाण आहे त्याच्यामुळे वावगं असं काही वाटत नाही. बरं, राहिला विषय राजकारण करण्याचा किंवा बाकीच्या गोष्टी, तर विरोधाला विरोध करण्याची भूमिका आमची कधीच नाहीये. या ठिकाणी श्री साईबाबा संस्थानांनी घेतलेला निर्णय मला हा व्यवस्थित वाटतो. आणि त्यामध्ये फक्त यामध्ये जर त्यांची सक्ती असती, जगभरातनं अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात, सक्ती केली असती तर त्याला आपण विरोध केला असता. पण त्यांनी आपल्या सर्वांना विनंती केलेली आहे. आणि शेवटी हा सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्या गोष्टी आहेत की त्या कोणी सांगण्यापेक्षा आपल्यालाही कळतं की प्रार्थना स्थळांमध्ये जाताना आपण त्या स्थळाचं पावित्र्य कसं राखावं. मी त्याचा उल्लेख सुरुवातीलाच केला. याच्यामध्ये काही मी त्याचा उल्लेख सुरुवातीलाच केला. पण तांबे आणि त्या परदेशी ताई आहेत त्यांचं म्हणणं की आमचे अनुभव असेल की लोक असं नाही, त्यांना सांगितल्याशिवाय त्या नाही ऐकत, ते तसे कपडे घालतात. मी आता स्मिता सिंगलकर यांच्याकडे जातो. त्या विधिज्ञ आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत. स्मिताजी, या विषयावरती एक महिला क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्या या अंगाने तर तुम्ही बोलालच, पण मला कायद्याचा एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. कपड्यांचा ड्रेस कोड किंवा अशा कुठल्याही प्रकारचे कोड्स हे काय फक्त एक्सक्लुझिव्हली साईबाबांच्या बाबतीत घडले असं नाहीये. 5 स्टार हॉटेलच्या बाहेर राईट टू ऍडमिशन रिझर्व्ड असतं. कोर्टामध्ये जाताना वकिलांसाठी ड्रेस कोड रिझर्व्ह आहेत. अनेक संस्थांमध्ये ड्रेस कोड्स असतातच आणि अनेक ठिकाणी आहेत. तुम्हाला शीख गुरुद्वारा जायचं असेल तर डोक्यावरती तुम्हाला कापड बांधावं लागतं. सो माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे नियम केले जातात, यांचं कायदेशीर अधिष्ठान काय आहे? असे कायदे बनवले जाऊ, असे नियम ज्याला कायद्याचं अधिष्ठाने बनवले जाऊ शकतात का? कसं आहे की प्रसन्नजी, जसं आता संस्थानाकडून जे तांबे सर आहेत ते म्हणतात आहे की त्यांनी सक्ती केलेली नाही आहे, त्यांनी विनंती केलेली आहे.
तर मला खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांचं विचार म्हणून संस्थांकडून तो एक विषय समोर आला आणि त्यांनी तसा विषय घेऊन ते फलक तिकडे लावले आहे. पण सक्ती करणार नाही जेव्हा ते म्हणतात आहे तेव्हा त्यांनी ते फॉलो पण केलं पाहिजे आणि लोकांवर सक्ती करता कामा नये हे त्यांनी बघायला पाहिजे. मंदिरात शिस्तीत जायचं की भक्तीत जायचं हा पण एक दुसरा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. बरं, आता तुम्ही जे काही उदाहरणं दिले ते न्यायालयाच्या शिस्तीबद्दल आहे. तसंच आपण शाळांमधनं पण युनिफॉर्म बघतो, तो शिस्तीचा एक भाग आहे. किंवा सगळे विद्यार्थी समान आहेत, ज्ञान ते घ्यायला इकडे आलेले आहे आणि सगळे समान आहेत, ते दिसावे पण समान आणि ते वागणुकीने पण समान असावे, म्हणून कुठेतरी तो युनिफॉर्मचा विषय येतो. किंवा काही घरांमधली मुलं जी गरीब आहेत ती नाही रोज रोज वेगळे कपडे घालून येत आणि मग तो एक न्यूनगंड पण निर्माण होतो, म्हणून पण आपण युनिफॉर्म शाळांमधनं बघतो. तर आता असं तुम्ही युनिफॉर्मिटी जर भक्ती जिथे व्यक्त करायला लोक येतात आहेत तिथे आणू बघाल किंवा तसे सक्ती करू बघाल तर मग ते अडचणीचं निर्माण होतं. काही ठिकाणी आपण बघतो म्हणजे अगदीच भारताची वेशभूषा म्हणून आपण ठळकपणे इकडे शब्द वापरत असताना भारताची वेशभूषा सर्वसाधारणपणे पुरुषांसाठी कुर्ता पायजामा धोतर अशा स्वरूपाची आपल्याला दिसते. महिलांसाठी साडी, वेगवेगळ्या प्रकारे ती साडी असू शकते. आणि आता जसं आपण गोंड गवारी समाजांमध्ये गेलो किंवा काही समाजामध्ये असे पण वेश आहेत महिलांचे ज्या ब्लाऊज घालत नाहीत पण साडी नेसतात. मग ती तिच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आली तर तिला आपण कोणत्या भाषेत आपण तिचा जो वेश आहे तो आपण व्याख्या त्याची करू, हा पण मला एक प्रश्न वाटला. आता जेव्हा आपण न्यायालयांच्या निर्णयाकडे येतो तेव्हा मला इथे खास वाचून दाखवावं वाटतं की विश्वेश्वर मंदिर जे आहे त्याच्याबद्दलची केस जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आली होती, मी फक्त एक भाग वाचून दाखवते. द सुप्रीम कोर्ट इन द केस ऑफ श्री आदि विश्वेश्वर ऑफ काशी विश्वनाथ टेम्पल ऑफ वाराणसी अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ यूपी अँड अदर्स मेड इट क्लिअर that every Hindu has a right to entry to the Hindu temple and worship the deity. The apex court has denied the denominational status while stating that every Hindu has a right to enter into the temple and touch the Shivlinga, irrespective of the fact that whether they believe in the Shaiva form or not. The blanket and self-drawn power of the board of temple to impose the dress code is not only unconstitutional but also crushing the choice of individual to wear the clothes of their own choice. फक्त स्मिताजी इथे स्मिताजी अधिकार लोकांना आहे. स्मिताजी इथे काही गोष्टी आपल्याला कायद्यांवरती बोट ठेवता येतील. मी इंटरप्रिटेशनच्या बाबतीत म्हणतो आणि मी उदाहरणं सुद्धा दिली. गुरुद्वारामध्ये जाताना तुम्हाला डोकं झाकून म्हणजे तुम्ही काय रुमाल बांधता किंवा ओढणी घेता आणि तुम्हाला जातं, हा आहे, याला कोणी चॅलेंज नाही केलेलं. दक्षिणेमध्ये सुद्धा जाताना तुम्हाला तशा विशिष्ट प्रकारचं वस्त्र नेसावं लागतं. शनी शिंगणापूरला सुद्धा नेसावं लागतं. काही गोष्टी ट्रॅडिशनच्या आहेत, त्या अभिव्यक्तीवरतीची बंधनं नसून ट्रॅडिशनचा भाग आहे. त्या बाबतीत कॉन्फ्लिक्ट तयार झाला तर बाजू कुणाची घ्यायची? नाही, तेच मी म्हणते आहे की राईट टू चॉईस. चर्चमध्ये सुद्धा स्लीवलेस घालून जाता येत नाही. गोव्याची उदाहरणं आहेत, मला आताच कळतंय. चर्चमध्ये पण उदाहरणं आहेत. नाही, म्हणूनच मी म्हणते काय आहे की सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या एका केसमध्ये हे पण म्हटलं आहे की वी कॅन नॉट इम्पोज अवर ओन व्हॅल्यूज ऑन सोसायटी. अ जज हॅव्हिंग सर्टन व्हॅल्यूज कॅन नॉट इम्पोज इट ऑन द सोसायटी जस्ट बिकॉज ही इज सिटिंग ऑन सच अ पोस्ट, है ना, की अशा अधिकार असलेल्या पदावर ते बसलेले आहे की तिथून ते समाजासाठी काही ऑर्डर किंवा काही नियम बनवू शकतात. अशा ठिकाणी बसून ते स्वतःचे व्हॅल्यूज जे त्यांना स्मिताजी इकडे समाज बरोबर ॲट लार्ज नाहीये. स्मिताजी इंटरप्रिटेशनचा पुन्हा थोडासा अडचण होते. इथे मंदिर किंवा मस्जिद जी काही संस्था आहे ती सोसायटी ॲट लार्ज काही इन्फेक्ट करत नाहीये किंवा डॉमिनेट करत नाहीये. ती त्यांच्या प्रिमाइस मध्ये काय असावं याचे ते रेग्युलेशन्स आहेत. त्या मंदिराच्या, मशिदीच्या, गुरुद्वाराच्या बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने कोणतेही कपडे घालावेत, देणं घेणं नाहीये. मला प्रसन्नजी मला एक खूप महत्वाचा मुद्दा इथे वाटतो की आपण पोशाखावरून बोलतो, पण पोशाखाने मला सभ्य वागणूक येतेच असं नाही. मी स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. संत तुकाराम पिक्चर बघितल्याने संत होत नाही. हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे त्याला अर्थच राहणार, अंतच राहणार नाही, या चर्चेला अंत राहणार नाही. आता कन्सर्नचा मुद्दा असा आहे की कपडे विचित्र प्रकारचे घातले तर तिकडे कदाचित बोलत नाहीये. मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे प्रसन्न सर.
प्रसन्न सर, कसं आहे की अनेक छेडखानीचे घटना ज्या आहेत त्या मंदिरात ज्या लाईन मध्ये लागलेल्या महिला आहेत, पुरुष आहेत. हो, मला हा सगळा डिस्कोर्स माहिती आहे स्मिताजी. एकदा हा डिस्कोर्स मानायचा म्हटला तर मंदिरं असल्याने सुद्धा या देशामध्ये खून बलात्कार का होतात, चोऱ्या का होतात. एकदा तुमची म्हणताय ती लॉजिकल लाईन घ्यायची म्हटली तर मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे असं सुद्धा हे का होतात, या लेवलला ते जातं. मला त्या डिस्कोर्सला जायचं नाही, तो डिस्कोर्स मला सगळा माहिती आहे. आताचा कन्सर्न आहे एकदा का तो मान्य केलं की आमच्या श्रद्धा मंदिरांवरती आहेत, गुरुद्वारा मशिदींवरती आहेत, तिथले डिसिप्लिन्स हे नियम मानायचे का केवळ ट्रेडिशन मानायची. मी एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेकच्या नंतर पुन्हा येईन. या मुद्द्यांचं बाकीच्यांकडे जायचं. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपण आता माझा विषयाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. हा टप्पा असतो तुमचा पोल जाणून घेण्याचा, तुमचं ओपिनियन पोल जाणून घेण्याचा हा टप्पा असतो. आपण प्रश्न विचारला होता ट्विटरवरती आणि तो प्रश्न होता मंदिरांमध्ये भाविकांसाठी वेगळा ड्रेस कोड असावा का. तुम्ही त्याला काय उत्तर दिले बघूयात. होय म्हणतात 45.4% आणि चक्क 54.6% लोक नाही म्हणतायत की असा ड्रेस कोड नको. याची दखल घ्यावी लागेल देवस्थानांना, धर्मस्थळांना. जातोय शिर्डीला. तिथे आपल्यासोबत तृप्ती देसाई बसलेल्याच आहेत. शिर्डीवरनं सचिन तांबे आणि स्वाती परदेशी. मी सचिन तांबेंकडे जातो. तांबेजी, तिथे स्मिता सिंगलकर जी आपल्याला काही कायदेशीर बाबी सांगत होत्या की अशा प्रकारे नियम वगैरे बनवता येत नाही, काही ट्रॅडिशन परंपरा असतात पण नियम करून तुम्ही थांबवू शकत नाही. मग जर का उद्या असे कोणी कपडे घालून आले तुमच्या भाषेमध्ये अश्लील वगैरे वगैरे अल्पवस्त्रांकी, तर तुम्ही थांबवणार आहात त्यांना? साईबाबा संस्थानने सीओनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही ही फक्त विनंती केलेली आहे. कुणीही कुठल्याही कपड्यामध्ये आले तर इथे कुणी बळजबरी करून त्यांना दर्शन रांगेतून बाहेर काढणार नाहीये. त्यामुळे आमचं म्हणणंच या ठिकाणी असं आहे की ज्या लोकांना ही गोष्ट समजत नाही त्या लोकांसाठी हे आव्हान केलं आहे आणि बोर्डाद्वारेच हे सांगितलं जाऊ शकतं, अन्य कुठलंही माध्यम नाही. त्यामुळे तो बोर्ड लावलेला आहे आणि आव्हान करण्यात आलेलं, विनंती करण्यात आली. एवढाच या पाठीमागचा विषय आहे. मी रुपालीताई चाकणकरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी ही अतिशय योग्य पद्धतीने भूमिका समजून घेतली व त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी नमूद केलेली आहे. मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तृप्तीताईने आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जे वाटत असेल तर तुम्ही तुमचे 2 शब्दाच्या ओळीचं एखादं पत्र तुम्ही साईबाबा संस्थांच्या सीओने देऊ शकतात आणि चर्चेतून तुम्हाला काय वाटतं ते आपण मार्ग करू शकतात. तुमचं येऊन जाऊन ते म्हणतात की बोर्ड काढून टाकू, फाडून टाकू, हे करू ते करू. तर माझी त्यांना विनंती आहे की साईबाबांचं हे जे ठिकाण आहे श्रद्धा आणि सबुरीचं आहे, आपण जरा सबुरीने घ्यावं, आपलं म्हणणं कागदावर द्यावं. साईबाबा संस्था त्यावर निर्णय करील. उगाच या विषयाला राजकीय स्टंट न बनवता आपण या ठिकाणी जसं रुपालीताई चाकणकरांनी अतिशय नम्रपणे ही गोष्ट नमूद केलं तसं ते स्वीकारावं असं आमचं म्हणणं आहे. तृप्तीजी बोला. तृप्तीजी, तांबेजींना मला सांगायचं की आज जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना या बाबतीत तक्रार किंवा जे काही पत्र पाठवलेलं आहे त्याची एक प्रत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी यांना सुद्धा सकाळी पाठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही विनंती केलेली आहे की अशा पद्धतीचा बोर्ड जो आहे तो तातडीनं हटवण्यात यावा आणि ही विनंती केलेली आहे. परंतु तुम्ही जर हटवला नाही, असंही नाही की आज हटवला नाही तर मी उद्या लगेच येणार आहे. मला माहिती आहे की आध्यात्मिक स्थान आहे, देवाच्या इथं अशा पद्धतीचे नियम करणं योग्य नाही, कारण तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेणे. त्यामुळे आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि आपण तो तातडीनं बोर्ड काढावा. आम्ही तुम्हाला ते सांगतो की आम्ही कोणाचाही अधिकार हक्क हिरावलेला नाहीये. तुम्हाला आम्ही तेच सांगतो तुम्हाला की आम्ही फक्त या ठिकाणी विनंती केलेली आहे, कोणालाही बळजबरी जबरदस्ती केलेली नाही. त्यांना कपडे बदलायला लावलेले आहेत, त्याचे पुरावे आहेत आणि तुम्ही प्रत्येक त्या शिवसेनेच्या स्वाती परदेशींचा ऐकूयात मग मी तुमच्याकडे. स्वाती परदेशी बोला. बोला स्वाती परदेशी बोला. महाराष्ट्रामध्ये बहुतेक महिलांचे खूप प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांचे इतके प्रश्न आहे की ते तृप्ती देसाईंनी सोडवावे. देवस्थानांमध्ये का आले हेच काही कळत नाही. त्यांना काय अशी देवस्थानांमध्ये स्टंटबाजी करायला आवडते. मला तृप्ती देसाईने एक प्रश्न विचारायचा. सांगितलं सक्ती केलेली नाही. मला तृप्ती देसाईने प्रश्न विचारायचा. लावलेले तृप्तीजी जर का आणि त्यांनी जर बोर्ड जर काढायचा प्रयत्न केला तर ते बोर्ड हटवून देणार नाही. त्यांनी जर नाही त्यांनी येऊन बोर्डला हात लावा. बापरे, आता या चर्चा या दिशेला जाईल असं मला अपेक्षित नव्हतं. सबुरीने घ्या, अनावश्यकरित्या असं काही बोलू नका तुम्ही. साईबाबांचं हे पवित्र ठिकाण आहे, या ठिकाणी अशा गोष्टी करू नका. नाही स्वाती परदेशी, माझ्यामध्ये अजून या पातळीला गेलेली नाहीये चर्चा. मला तृप्ती देसाईंकडे जायचंय. तृप्ती देसाईजी, तुम्हाला स्वाती परदेशींना काय उत्तर द्यायचंय ते द्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे तृप्ती देसाई, माझा तुम्हाला प्रश्न आहे. स्थायी संस्थान जिथे कोणतेही अनिवार्य करत नाहीये, त्यांची ही अपेक्षा आहे, ते आवाहन आहे, हा नियम पाळलाच पाहिजे असं नाही. आणि वस्तुतः
अन्य ठिकाणी तृप्तीजी तुम्ही इथे शाही संस्थांच्या बाबतीत करतायत, बाकीची धर्मस्थळं सुद्धा आहेत, जरा तुम्ही नांदेडला सुद्धा जाऊन येऊ शकता आणि डोक्यावरती काही न घेता जाण्याचा प्रयत्न करून बघा, तुम्हाला जाता येणार नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जर का गोष्टी संवादाने सुटू शकत असतील, ते स्वतः सुद्धा म्हणतात ही आमची अपेक्षा आवाहन आहे, तर तुम्ही हा मुद्दा का पेटवण्याचा प्रयत्न करता? प्रसन्नजी, मला आपल्याला सांगायचंय की फक्त यांनी आव्हान केलं असतं तर ठीक आहे. आज जेव्हा माध्यमांनी हा मुद्दा उचलला तेव्हा ते म्हणतायत की आपण कायद्याच्या कचाट्या आणि ही सक्ती केलेली नाही. हे पूर्णपणे खोटं आहे. अनेक भक्तांना यांनी रिटर्न पाठवलेलं आहे, सुरक्षा रक्षकांनी पाठवून दुसरे कपडे घालायला लावले, असे पुरावे आम्ही गोळा केलेत. मी मध्ये बोललेले नाहीये, मला जर बोलू द्यायचं नसेल तर मी उत्तर देणार नाही. सीओनी अतिशय नम्रपणे विनंती केली त्यांचं ऐकलेलं आहे, त्यांचं बोलणं मी ऐकलेलं आहे. मला उत्तर देणार माझ्याकडे वेळ कमी आहे, तांबेजी माझ्याकडे वेळ कमी आहे. तृप्ती देसाई सिंगलकर आणि मला चाकणकरांकडे पण जायचंय, अन्यथा त्यांना वेळ देता येणार. तृप्तीजी, मी माझा मुद्दा विनंतीला रोखोक भाषा करण्याची काय गरज आहे? ती विनंती करतात आणि अन्य ठिकाणी असे ट्रॅडिशन्स आहेत ज्यांना नाही जायचं जाऊ नये. त्यांनी बोला, विनंती असेल तर त्यांनी तो बोर्ड काढून टाकावा, सक्ती करू नये. अनेक ठिकाणी असे बोर्ड लावण्यात येतात, त्याच्या मागे वेगळी मानसिकता असते. अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही असे बोर्ड लावण्यात येत होते. एक मिनिट, मध्ये बोलू नका ना, शांतता राखा. तुम्ही सांगायची गरजच नाही. अशा प्रकारच्या सूचना लावा. तुमचं बोर्डावर काय येत आहे? बोर्ड जर लावता सूचना भक्तांना समजणार कशा? बोर्ड जर लावला नाही तर भक्तांना मला 2 प्रतिक्रिया आधी घ्यायच्या आहेत, त्यानंतर मी पुन्हा वेळ मिळाला तर येतो तुमच्याकडे. मी पुन्हा सिंगलकर यांच्याकडे जातो, मी ऍडव्होकेट सिंगलकर यांच्याकडे जातो. स्मिताजी, या परिस्थितीमध्ये एकतर असं साधारणपणे एक समज असतो, जाताना ज्याला धारणा आहे तोच तिकडे दर्शनासाठी जातो, अन्यथा कोणी जाणार नाही. पण उद्या असा वादाचा प्रसंग उद्भवला आणि शिर्डी संस्थांनी आपल्या आवाहनाकडे बोट दाखवलं तर ते स्टँड करू शकतो का? इथे मुद्दा ट्रॅडिशनचा मानायचा की कायदा नियम अभिव्यक्तीचा मानायचा? हा मुळात क्लॅश तसा आहे का? मला तो दिसत नाहीये तसा. नाही, मला काय वाटतं की लोकांना एक स्वातंत्र्य आहे की ते कुठला पोशाख घालून कुठे जायची त्यांची इच्छा आहे, ते स्वातंत्र्य आपल्याला कॉन्स्टिट्युशनलीच आहे. त्यामुळे जरी ते तिथे अधोरेखित केलेलं नाहीये, राईट टू चॉईस म्हणून एक वेगळं आर्टिकल नाही आहे, तरी पण ते मान्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टच्या अनेक निर्णयांमध्ये आणि हायकोर्टच्याही अनेक निर्णयांमध्ये. आणि आपण हे पण समजून चाललं पाहिजे की अनेक लोक खूप घाई गडबडीत कधी कधी दर्शनाला येतात. जसे प्रवासात असतात तसेच ते काही कमी कपडे घेऊन निघालेले असतात, तर त्याच कपड्यांमध्ये ते येतात. तिथे काही स्टुडंट्स येतात, मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे पण लोक येतात की मंदिराचं मॅनेजमेंट कसं चाललंय. मग एमबीएच्या स्टुडंट्सचा युनिफॉर्मला तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल का? बरेचदा तो युनिफॉर्म तसा यांच्या भाषेत सभ्य नसावा असं मला वाटतं. मग काही लोक फक्त वास्तूचा अभ्यास करण्यासाठी तिथे येतात की मंदिराची वास्तू किती पौराणिक आहे, किती प्राचीन आहे, आणि त्याच्याबद्दल त्यांचे अभ्यासाचे ग्रुप तिथे येतात. तर मग प्रत्येक वेळेस आपण अशा ग्रुपला पण अडवणार का, हा पण एक प्रश्न आहे. आणि काही लोक अतिशय गरीब समाजातून किंवा भागातून येतात ज्यांच्याजवळ नाहीये कपडे, तुम्ही म्हणाल तसे कपडे त्यांच्याजवळ नसतील, तर मग मंदिर प्रशासन त्यांना त्यांच्याजवळून कपडे देणार आहे का, हा पण एक प्रश्न आहे. किंवा त्यांना आता थंडीच्या दिवसात सुद्धा पांघरायला सुद्धा काही नाही आहे, असे आपण अगदीच साईबाबा संस्थाने फक्त विनंती केलेली आहे काही नाही. कळलं मला, कळलं, पण मला तरी पण इथे अधोरेखित करायचंय. भक्ती किंवा सभ्यपणा जो आहे तो ड्रेस कोडनी येत नाही. आणि जसं प्रसन्न सरांनी म्हटलं की ज्यांच्यामध्ये भक्तिभाव नाही ते मंदिरापर्यंत येणारच नाही, आणि ज्यांच्यामध्ये भक्तिभाव आहे त्यांना तुम्ही मुक्तपणे जसे कपडे वाटतात मुक्तपणे. मला फक्त अडचण अशी वाटते, मला स्मिताजी तुम्ही ज्या लॉजिकने हा सगळा विषय बघायचा प्रयत्न करताय, स्मिताजी तुम्ही ज्या लॉजिकने विषय बघायचा प्रयत्न करताय ती पद्धत इथे जोरात चुकते. हे लॉजिक म्हणून जर का मानायचं म्हटलं की कपड्यांचा आणि भक्तीचा संबंध नाही, तर न्यायालयामध्ये माझ्या वकिली ज्ञानाचा मी कोणत्या प्रकारे डिफेन्स करणार आहे याचा आणि माझ्या कपड्यांचा संबंध नाही, म्हणून मी जीन्स आणि टी शर्ट मध्ये न्यायालयात उभा राहू शकतो का, याचं कृपया मला विवेचन करावं. उन्हाळ्यामध्ये भारतासारख्या उष्ण कटिबंधामध्ये काळा कोट आणि पांढरा शर्ट घालण्याचं कोणतं लॉजिक असू शकतं मला कृपा करून समजावून सांगावं. आणि मला हे सुद्धा समजावून सांगावं की जर का कपड्याचा हा एवढाच मोठा मुद्दा नसेल तुमच्या दृष्टीनं, तर मग हे ड्रेस कोड्स का आहेत? 5 स्टार हॉटेलमध्ये राईट टू रिझर्वेशन, राईट टू ऍडमिशन रिझर्व का आहे? मला सांगा. तुम्ही लॉजिक, ट्रॅडिशन आणि थोडासा घोळ होतोय. मला समजावून सांगा, काळा कोट का लागतो न्यायालयामध्ये? आपल्या उष्ण कटिबंधाचा देश, ब्लेझर कसा, कोट कसा घातला जाऊ शकतो आपल्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये? सांगा मला सिंगलजी, कसं? स्मिताजी मला सांगा. आम्ही एक याचिका दाखल केलेली आहे
मी सांगते आहे, ऐकायला येतोय का माझा आवाज? हॅलो, माझं याचिका तेच आम्ही मी दाखल मी केलेली कोट काय आहे. म्हणतो, मी आम्ही म्हणतो सतत टी शर्ट आणि मानत- जीन्स का नाही, शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट का नाही? त्याचं कारण काही कोड्स आहे, माझा आवाज त्याची जात ट्रेडिशन आहे काही वर्षांची आहे, शतकांची आहे, आणि त्यातून ते बनतं. ब्रिटिश काळामध्ये इथे पण असे माझा आवाज केसाचे वीक त्यांना पण घालायचे, ऐकू आता ते येतोय घेत जातात. ही पद्धत आपण स्वीकारत जातो, ही इव्होल्युशनची प्रोसेस आहे असं माझं मत. तुमची छोटीशी कमेंट, मला नंतर चाकणकरांकडे जायचं. बरोबर आहे. हॅलो, हा बोला. ऐकायला येतोय माझा हो आवाज? येतोय स्मिताजी, बोला. हा, ऐकायला येतोय. हो. बघा कसं आहे, तुम्ही जे म्हणताय की आपण काळा कोट का घालायचा, तर त्याच्यासाठी पण आम्ही याचिका दाखल केलेली आहे. आपण एका उष्ण प्रदेशात राहतो आणि आम्ही कायम म्हणजे कोटचं बंधन नसावं असं म्हटलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की उन्हाळ्यामध्ये एक्झेम्पशन आहे. 4 महिने कोर्टात आम्ही विदाऊट कोट जाऊ शकतो. बँड हा एक युनिफॉर्मचा महत्वाचा भाग आहे. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट हा पुरुषांसाठी आणि व्हाईट युनिफॉर्म महिलांसाठी, साडी किंवा सलवार सूट असा तो युनिफॉर्मचा भाग आहे. तर तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे आम्ही पण त्याला वकील म्हणून पण मग काही असं exemption साई objection मंदिराला असू घेतलेलं नये? आहे आणि ब्रिटिशांच्या काळातला तो पोशाख आहे. मग असं एक्झम्पशन साई मंदिरात असू नये? जर का Exemptionचा त्याच्यामध्ये प्रश्न काही एक इथे नॉर्म करत- करत असतील तर हरकत काय त्याला? नाही, मी तुम्हाला तेच म्हटलं, जे तुम्ही म्हटलं त्याचा आणि माझा एकच सहमतीचा विषय हा होता की ज्यांना भक्ती मनामध्ये वाटते आणि दर्शनासाठी जावं वाटतं ते जातात आणि ज्यांना नाही वाटत ते नाही ठीक आहे. जाणार. पण तरीही कॉन्स्टिट्युशनली आपल्याला पोशाख निवडीचा अधिकार दिलाय ना. त्यांना जर संस्थान म्हणून ते अगदीच नियम म्हणून करायचं असेल आणि नियम म्हणून केल्यानंतर लोक ते कसं वेलकम करतात, बरं. लोक तसं ते स्वीकारतात का, लोकांच्या अधिकारांवरती गदा त्यांना वाटते का, हे सगळे प्रश्न समोर येणार आहेत. बरं. आणि त्याच्याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि तरीही मला हेच वाटतं की सभ्यपणा किंवा भक्ती पोशाखाने येत नाही. ठीक आहे, मी तुम्ही तुमच्या dress मताचा code आदर मंदिरांमध्ये करतो. ठेवू त्याचं शकत इंटरप्रिटेशन नाही. वेगळं, म्हणजे सगळे त्याच गरीब, कायद्यांचे ते श्रीमंत शब्द घेऊन सगळे- इंटरप्रिटेशन सगळे वेगळं मंदिरात करता जाऊ येईल. शकतात. तुमचा एक आकलन आहे, माझं वेगळं आकलन आहे. मी शेवट करतोय रुपाली चाकणकरांवरती. रुपालीजी, मला आता मुद्दा राजकीय आणि सामाजिक पातळीला न्यायचा आहे, जो शेवट मी तुमच्यावर करणार आहे. तिकडे त्या शिवसेनेच्या ताई म्हणतात की जर का यांनी बोर्ड हात हलवायचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करू किंवा आम्ही संघर्ष करू. तुमची काय भूमिका असणार, यामध्ये काय मीडिएशन करता येईल आपल्याला? तुम्ही काय करू शकता? प्रसन्नाजी, प्रार्थनास्थळं आणि आपण ज्या ठिकाणी खरं मानसिक समाधान आणि मनस्थिती मिळवण्यासाठी जातो ही ठिकाणं आंदोलनाची नाही आणि राजकारणाची नाही आहेत. प्रत्येकाचा एक त्या ठिकाणचा श्रद्धेचा भाग असतो. आणि माझी वक्त्यांना या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे, आपण सर्वजण संवादासाठी बसलेलो आहे, यामध्ये वादाचा कोणता विषय होऊ नये. साऊथच्या काही मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तर तिथे ड्रेस कोड आहेत, ते आपण भक्तिभावाने पाळतो आणि विशेष म्हणजे दर्शन घेतल्यानंतर समाधान देखील व्यक्त करतो. मग जर आपल्याला साऊथच्या मंदिरामध्ये दर्शन घेताना तिकडचे नियम आवडतात तर महाराष्ट्रामध्ये मंदिरामध्ये आणि सचिनजींनी सांगितलेलं आहे की त्यांनी नियम केलेले नाहीत किंवा आपल्याला सक्ती केलेली नाहीये, तर विनंती केलेली आहे. अशी विनंती जर ते करत असतील तर तो शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे, आपल्याला मानायचा किंवा नाही म्हणायचा. तिथे काही वादाचा किंवा राजकारणाचा काही विषय येत नाही. माझ्या मते हा संवाद चालू राहिला तर जास्त बरं पडेल. आणि जसं आपल्याला आता सचिन तांबे सुद्धा म्हणाले, हा श्रद्धा सबुरीने सोडवायचा विषय आहे. ती श्रद्धा सबुरी दोन्हीकडनं दाखवली जाईल, शिवसेनेकडून सुद्धा आणि तृप्ती देसाईंकडून सुद्धा, अशी अपेक्षा बाळगूयात. या विषयासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.